संदर्भात विचार करतील किंवा एव्हाना त्यांनी केलेला पण असेल. असं जरी काही घडलं असेल तर ते मला असं वाटतं की ते त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतील. असं काही होणार नाही असा मला विश्वास वाटतो. कारण पक्षप्रवेश झालेला आहे. एकनाथ शिंदेसोबत होते, देवेंद्र फडणवीससोबत होते. त्याचा उमेदवारी अर्ज देखील भरलेला आहे. त्यामुळं अधिकृतरित्या पक्षप्रवेश झाला. नाही, मला याच्याबद्दल काही सांगता येणार नाही. आमचे पक्षप्रमुखच याबद्दल निर्णय घेतील. त्याचबरोबर काही दिवसापूर्वी एक पोस्ट केली होती. त्यामुळं हे चेहरे याद रखना 2 आमदार देखील सोबत होते. काय त्याचा अर्थ? मी सांगतो की आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष आहे तो आज थोड्याशा वेगळ्या अवस्थेमधून बाहेर जात आहे. 6 खासदार पक्षाला सोडून गेलेले आहेत. त्या परिस्थितीमध्ये माननीय उद्धव साहेबांनी एक आमची बैठक घेतली होती. त्या बैठकीला शिवसेनेचे कडवट आमदार आदरणीय कैलास पाटील आणि नितीन देशमुख होते. त्यांच्याबद्दल मलाही आदर आहे आणि ते आमचे तिघांचे फोटो एकत्र आल्यामुळं मी ते फोटो घेऊन त्याला एक कॅप्शन टाकली होती की हमें याद रखना, हमें याद करना, कोई सितम आहे तो चेहरे याद रखना. सितम म्हणजे अडचण, तुफान, वादळ काही आल्यास आम्हाला लक्षात ठेवा असा तो आशय होता. म्हणजे आम्ही अभेद्य आहोत. आम्ही कोणत्याही संकटाच्या वेळी म्हणजे एक आहोत आणि आम्ही संकटासाठी तयार आहोत अशा प्रकारचा तो भाव होता. त्याची थोडीशी चर्चा मीडिया वेगळी केली आणि त्यामुळं तो विषय त्या ठिकाणी निर्माण झाला. शिवसेना शिंदेकडून दावा केला जातोय की शिवसेना ठाकरेंचे इतर आमदार देखील आमच्या संपर्कात आहेत आणि ऑपरेशन टायगर असं सुरूच राहील. नाही, ही केवळ मीडिया ट्रायल आहे. आमच्या शिवसेनेचे जे 20 आमदार विधानसभेमध्ये आहेत त्यातला एकही आमदार कुठेही जाणार नाही. आमच्या सगळ्यांची निष्ठा जी आहे ती माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पक्षात समवेत आहे. आम्हाला हे सगळं स्प्लिट झाल्यानंतर आम्ही लोकांकडे गेलो होतो. लोकांनी आम्हाला स्पष्टपणानं पुन्हा त्या ठिकाणी कौल दिलेला आहे. अशावेळी आता पुन्हा लोकांचा अनादर करणे आणि कुठल्या तरी आमिषाला विकासाच्या सो कॉल्ड विकास ज्याला म्हणू आपण त्याच्या मागे लागून पक्षांतर करणं ते गैर आहे. जनतेला आवडणार नाही आणि आमच्यातला कोणताही शिवसैनिक जो आहे आमदार तो फुटून जाणार नाही. तो साहेबांच्या